आम्ही आज आढावा घेत होतो 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत. 30 लाख महिलांचं राहिलंय. आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35 लाख महिलांचंही आम्ही जोडून घेऊ. काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज 1,35,00,000 बहिणींचे फॉर्म क्लिअर झालेले आहेत. उर्वरित 35 लाख बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे. ज्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता पाहिजे असेल तर त्या बहिणींनी आपल्या गावामधील एका ऑफिसमध्ये ही 4 कागदपत्रे जमाच करायची आहे. ज्या बहिणी 4 कागदपत्रे जमा करतील त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागील 2 ते 3 दिवसांपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर आजपासून मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींनी 4 कागदपत्रे जमा करायची आहेत तरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपयाप्रमाणे हप्ता देणार आहोत. म्हणजेच लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे मिळणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनी 4 कागदपत्रे जमा करायची आहे. ज्या बहिणी 4 कागदपत्रे जमा करतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. 1,500ची ओवाळणी 2100 रुपये ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जाते. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून मे महिन्याचा 11वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला असेल. जर तुम्हाला 10वा हप्ता आलेला असेल तरच तुम्हाला आज मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु ज्या बहिणींना अजून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता येणार नाही. म्हणजेच सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मागील 2 ते 3 दिवसांपासून हस्तांतर होण्यास सुरुवात होत होती. म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार होता. तर हे पैसे कालपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहे. लगेच आजपासून मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर 4 कागदपत्रे काढायची आहे. ज्या बहिणी 4 कागदपत्रे काढणार आहेत आणि 4 कागदपत्रे देणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत. कारण भरपूर लाडक्या बहिणींनी नकली बनावट कागदपत्रे देऊन लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता आणि त्यांनी सुद्धा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता घेतलेला आहे. ही माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडे गेलेली आहे. त्यामुळे आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की ज्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, पात्रतेच्या नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींनी 4 कागदपत्रे द्या. तुम्हालाच पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे. ज्या बहिणी 4 कागदपत्रे गावामधील एका ऑफिसमध्ये जमा करतील त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींनी ही 4 कागदपत्रे काढायची आहेत आणि गावामधील एका ऑफिसमध्ये जमाच करायचे आहेत. तुम्हाला ती 4 कागदपत्रे कुठे काढायचे आहेत, कुठे जमा करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बघा आज 1400 कोटींचा निधी आदिती तटकरे मॅडम कडे आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आज मे महिन्याचा 11वा हप्ता हस्तांतर करण्यासाठी आदिती तटकरे मॅडम कडे 1400 कोटींचा निधी आलेला आहे. परंतु काही बहिणींनी नकली बनावट कागदपत्रे देऊन अर्ज केलेला होता, एप्रिल महिन्याचे पैसे घेतलेले आहे. तर त्या बहिणींना या योजनेमधून बाद करायचं आहे. त्यामुळे 2,52,00,000 बहिणींना 4 कागदपत्रे सांगितलेली आहेत. म्हणजेच या ज्या 2,52,00,000 बहिणी आहेत तर या
सर्व बहिणींनी 4 कागदपत्रे गावामधील एका ऑफिसमध्ये जमा करायचे आहेत. तर ते 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण सर्वात अगोदर बघून घेऊया. त्यानंतर आपण ही 4 कागदपत्रे कुठे जमा करायचे आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. त्यासोबतच बँकेवरती सुद्धा 4 नियम लावण्यात आलेले आहेत. सोबतच 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि 4 पात्रता सुद्धा घातलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, कडक नियम लावण्यात आलेले आहेत. एकंदरीत एका दिवसामध्ये 3 नियमांचं पालन करायचं आहे. याच्यामध्ये जो पहिला नियम आहे तर तो पहिला नियम म्हणजे बँकांवरती 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे. ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींकडून मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असाव्यात. ज्या बहिणी या 3 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत आणि त्याच बहिणींना पुढील 5 वर्ष या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा ज्या बहिणी या 3 नियमांचं पालन करणार नाही त्यांना पैसे येणार नाही, त्यांचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. त्यानंतर जे उर्वरित 2 नियम आहेत ते 2 नियम सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, आपण 4 कागदपत्रे बघणार आहोत. त्या अगोदर आपण ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रता सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावे. ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचा 11 हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये फक्त मे महिन्याचा 11 हप्ता येणार नाही, यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे. सर्व पात्र बहिणींना पैसे येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपलं आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे, आपलं नवीन वर्ष सुद्धा सुरू झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आजपासून या नवीन पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, पहिली पात्रता म्हणजे रहिवासी. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तरच तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा ज्या बहिणी यूपी राज्यामधील असतील, एमपी राज्यामधील असतील किंवा बिहार असेल, विविध ठिकाणचे जे राज्य आहेत त्या राज्यामधील तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी घ्यायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी 15 वर्ष राहत असावेत. ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्याच बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता जमिनीची आहे. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात येणार आहे. म्हणजेच सरासरी बहिणींची जमीन 2 हेक्टरपेक्षा जास्त नसावी. ज्या बहिणींकडे 1 एकर जमीन असेल, 2 एकर जमीन असेल, 3 एकर असेल किंवा 4 एकर पर्यंत जमीन असेल किंवा 4.5 एकर पर्यंत जमीन असेल त्याच बहिणींना 5 वर्षांसाठी योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु ज्या बहिणींकडे 6 एकर जमीन, 7 एकर जमीन किंवा 10 एकरापेक्षा जास्त शेत जमीन असेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्यांचा अर्ज आजपासून रद्द होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना आज मेसेज सुद्धा येणार आहे की युअर ऍप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल. ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज येईल त्यांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता संपत्तीची आहे. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. सोबतच तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमचे उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये नसावे, टॅक्स भरत नसावे यांसारख्या गोष्टी असतील तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत. अन्यथा ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल, ज्या बहिणींचा बंगला असेल, ज्या बहिणींकडे जास्त शेत जमीन असेल त्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात येणार आहे. म्हणजेच एकंदरीत लाडक्या बहिणींकडे जास्त संपत्ती नसायला पाहिजे, कारण ही योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे. परंतु या योजनेमध्ये श्रीमंत महिलांनी सुद्धा अर्ज केलेले होते, त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले आहेत. परंतु याच्या पुढे त्या बहिणींना पैसे द्यायचे नाहीत. त्यामुळे या 4 पात्रता घातलेली आहे, 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि बँकेवर
बँकेवरती सुद्धा 4 नियम लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, पात्रतेमध्ये बसत असाल, नियमांचं पालन करत असाल, तरच तुम्हाला पुढील 5 वर्ष योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता कंपनीची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये कामगार असेल आणि तो सध्याच्या स्थितीला परमनंट असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. परंतु जर तुमच्या घरामधील तुमचा मुलगा असेल, तुमचा नवरा असेल किंवा तुमचे सासरे असतील, एखाद्या सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये कामगार असतील, फक्त कामगार असतील, टेम्पररी कामगार असतील तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा परमनंट कामगार असतील तर तुम्हाला पैसे येणार नाही. सोबतच जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल आणि तो सध्याच्या स्थितीला रिटायर झालेला असेल आणि त्याला पेन्शन मिळत असेल तरी पण तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे. म्हणजेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा, बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा, सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत असतील त्या बहिणींना यापुढे दोन्ही योजनांचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार आहे. अन्यथा ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नसतील, या 4 पात्रतेपैकी एका जरी पात्रतेमध्ये बसत नसतील तर तुमचा अर्ज रद्द होणार आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज मीडियाच्या माध्यमातून माहिती सुद्धा दिलेली आहे की ही योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी आहे. त्या बहिणींनाच फक्त या योजनेच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. परंतु श्रीमंत घरामधील भरपूर बहिणींनी अर्ज केलेले आहे, त्या बहिणींचे अर्ज रद्द करायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून या 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बँकांवरती जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा बघून घेऊयात. जर तुम्ही या बँकांच्या 4 नियमांचं पालन केलं तर तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी बँकांच्या 4 नियमांचं पालन करणार नाही त्या बहिणींना पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम डीबीटी संदर्भात आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या डीबीटीच्या माध्यमातून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज याच्या नियमांमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच याच्यावरती नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेला आहे. बघा बहिणींनो, तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून पैसे येत असतात, परंतु काही बहिणींची डीबीटी डिएक्टिव्ह सुद्धा झालेली आहे. ज्या बहिणींची डीबीटी डिएक्टिव्ह झालेली असेल त्या बहिणींनी लवकरात लवकर बँकेमध्ये जायचं आहे आणि आपली डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा करायची आहे. अन्यथा जर तुमची डीबीटी डिएक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतील. त्यामुळे तुमची डीबीटी डिएक्टिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्याच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे म्हणजेच हा बँकेवरती दुसरा नियम सुद्धा लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे केवायसी आहे. बघा बहिणींनो, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यावेळेस बहिणींनी कोणत्याही बँकेमध्ये खातं खोललेलं आहे आणि त्या बँकेमध्ये आतापर्यंत 10,000 रुपयापर्यंत पैसे आलेले आहेत. म्हणजेच तुम्हाला आतापर्यंत 10 हप्त्यांचे पैसे मिळाले असतील. परंतु जर तुम्हाला 11व्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही हा बँकेचा दुसरा नियम पाळायचा आहे. तर तो दुसरा नियम केवायसी संदर्भात आहे. कारण बहिणींनी 10 हप्ते घेतले परंतु ते हप्ते काढण्यासाठी बँकेमध्ये गेलेले नाहीत. परंतु ज्या बहिणी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले असतील त्यांनी काळजी करू नका. परंतु ज्या बहिणी पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये गेलेल्या नसतील तर त्यांनी लवकरात लवकर केवायसी करायची आहे. अन्यथा तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार नाही. त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा आलेले आहे. म्हणजे ज्या बहिणींनी बँक खात्याची केवायसी केलेली नसेल, सरासरी 2 महिन्यांपूर्वी जर तुम्ही केवायसी केले असेल तर तुम्हाला आज मे महिन्याचा 11वा हप्ता
येणार आहे, अन्यथा जर तुम्ही KYC केलेले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुम्हाला दंड सुद्धा लागणार आहे. बघा भरपूर बहिणींना दंड लागणार आहे. बहिणींनो, ज्या बँकेमध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेचं खातं दिलेलं आहे त्या बँकेमध्ये सरासरी 1000 रुपये रक्कम ठेवायची आहे, अन्यथा जर तुम्ही 1000 रुपये रक्कम ठेवली नाही तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड बसू शकतो. बघा बहिणींनो, बँकांवरती कडक नियम लावण्यात आलेले आहेत, तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे. ज्या बहिणी नियमांचं पालन करतील त्यांनाच पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे बँक. बघा, तुम्ही जर राज्यामधील ग्रामीण बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर तुम्ही ते खातं बदलायचं आहे, कारण महाराष्ट्र राज्यामधील भरपूर ग्रामीण बँका बंद होणार आहेत, भरपूर बँकांचं विलिनीकरण होणार आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल तर या बँकांचं विलिनीकरण सुद्धा होणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या बँकांचे नियम पाळायचे आहेत. तिसरा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, कॅनरा बँक असेल, IDFC बँक असेल, IDFC बँक असेल, या बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर बँक खात्याची KYC करा आणि तुमच्या बँकांचं जर विलिनीकरण होणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणाहून बँक खातं सुद्धा बदलायचं आहे, कारण ज्या बँकांचं विलिनीकरण होणार आहे त्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती चौथा नियम लावण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम म्हणजे पॅन कार्ड. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सध्याच्या स्थितीला नवीन पॅन कार्ड आलेलं आहे, म्हणजे सध्याच्या स्थितीला पॅन कार्ड 2.0 आलेलं आहे. परंतु ज्या बहिणींनी नवीन पॅन कार्ड काढलेलं नसेल, पॅन कार्ड 2.0 काढलेलं नसेल तर त्या बहिणींनी लवकरात लवकर नवीन पॅन कार्ड सुद्धा काढायचं आहे आणि ते पॅन कार्ड आपल्या बँक खात्यासोबत, आपल्या आधार कार्ड सोबत सुद्धा लिंक करायचं आहे, कारण महाराष्ट्र सरकारने सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींनी नवीन पॅन कार्ड काढायचं आहे आणि ते पॅन कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा बँकांचे 4 नियम सांगितलेले आहेत, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळणार आहेत त्याच बहिणींना आज मे महिन्याचा 11वा हप्ता येणार आहे, अन्यथा ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळणार नाही त्यांना पैसे येणार नाही, त्यांचे अर्ज रद्द सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण बँकांचे 4 नियम बघितलेले आहेत, त्यासोबतच आता ज्या 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे तर ती 4 कागदपत्रे सुद्धा बघून घेऊयात. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत आणि 4 कागदपत्रे कुठे जमा करायचे आहेत. बघा सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न 100% पडलेला असेल तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये सांगून टाकतो की 4 कागदपत्रे कोणते आहेत आणि कुठे सुद्धा जमा करायचे आहे, जेणेकरून जर तुम्ही 4 कागदपत्रे जमा केली तर तुम्हाला पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील तर त्या लाडक्या बहिणी या गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असाव्या. ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या गॅस कनेक्शनच्या ज्या 4 पात्रता आहेत तर त्या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. बघा ज्या लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये पाहिजे असेल त्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. ज्यांचा फॉर्म पात्र असेल त्यांना पैसे येतील, परंतु ज्यांचा अर्ज सध्याच्या स्थितीला रिजेक्ट झालेला असेल त्यांना पैसे येणार नाहीत, कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे थेट बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर करा. तर आजपासून हे पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे घेण्यासाठी तुम्ही सुद्धा 4 कागदपत्रे जमा करायचे आहेत. ती 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. त्यानंतरच तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की पैसे कधीपासून येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे बहिणींनी 6 महिन्यांपूर्वी गॅस सुद्धा
खरेदी केलेला असावा। बघा तुम्ही जर लाडके बहीण असाल तर तुम्ही सरासरी 6 महिन्यांपूर्वी गॅस खरेदी केलेला असेल। याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असेल, भारत कंपनीचा गॅस असेल, इंडियन गॅस असेल किंवा कोणत्याही कंपनीचा गॅस असेल, परंतु लाडक्या बहिणींनो तुम्ही 6 महिन्यांपूर्वी गॅस सुद्धा खरेदी केलेला असेल। ज्या बहिणींनी 6 महिन्यांपूर्वी गॅस खरेदी केलेला असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता पासबुक। बघा तुमच्याकडे जर गॅस कनेक्शनचे पासबुक असेल तरच मला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक नसेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। त्या प्रकारे GR सुद्धा आलेला आहे। त्यामुळे तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की ज्या बहिणींकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असेल, ज्या बहिणींनी खरोखर गॅस खरेदी केलेला असेल त्यांनाच पैसे येतील, परंतु ज्या बहिणींनी गॅस खरेदी केलेला नसेल, ज्या बहिणी ब्लॅकने गॅस भरून आणत असतील म्हणजेच नकली बनावट कागदपत्रे देऊन गॅस घेतलेला असेल त्या बहिणींना पैसे येणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो चौथी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शनचे रजिस्ट्रेशन। बघा तुम्ही जर गॅस कनेक्शनचे रजिस्ट्रेशन केलेलं असेल, गॅस कनेक्शनची KYC केलेले असेल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, कारण हे पैसे वरून तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। म्हणजे ज्या गॅसच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे पैसे हस्तांतर केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन असणाऱ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा गॅस कनेक्शनच्या 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत, परंतु ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत नसेल त्यांना आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या की गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी पात्रतेचे नियम लावण्यात आलेले आहे। ज्या बहिणी पात्रतेच्या नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो मे महिन्याच्या 11 हप्त्यासाठी 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे, तर ते 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया। ज्या बहिणी 4 कागदपत्रे काढणार आहेत, गावामधील अंगणवाडी सेविकांकडे जमा करणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। ज्या बहिणींना पुढील 5 वर्ष लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींनी 4 कागदपत्रे काढायची आहेत, अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे। ज्या बहिणी जमा करतील त्या बहिणींना पुढील 5 वर्ष योजनेचा लाभ घेता येईल। मे महिन्याचा हप्ता येणार आहे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत, अन्यथा ज्या बहिणी हे 4 कागदपत्रे जमा करणार नाही त्यांना पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो या 4 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहात यासाठी रहिवासी दाखला असायला पाहिजे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजना राज्यामधील फक्त लाडक्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्याच बहिणींना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल यांच्या नावाने रहिवासी दाखला सुद्धा काढायचा आहे। ज्या बहिणी रहिवासी दाखला काढणार आहेत आणि गावामधील अंगणवाडी सेविकांकडे देणार आहेत त्यांनाच पुढील 5 वर्ष या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, परंतु ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्या बहिणी UP असेल, MP असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल यांसारख्या राज्यामध्ये राहत असेल तर त्यांचे अर्ज काटाकट रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जे दुसरं कागदपत्र आहे तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे बहिणींचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना पैसे येणार आहेत, परंतु ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल म्हणजेच 3 लाख रुपये असेल, 4 लाख रुपये असेल, 5 लाख रुपये असेल म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या बहिणींना पैसे येणार नाही। ज्यांचे उत्पन्न कमी असेल त्यांनाच पैसे येणार आहेत, त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, त्याची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे, परंतु ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल त्यांना पुढील 5 वर्ष योजनेचा लाभ घेता येणार आहे। जरी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारा उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे। त्या संबंधित आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा
आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल, तुम्हाला पुढील 5 वर्ष या लाडके बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड काढायचं आहे किंवा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। ज्या बहिणी नियमांचं पालन करत असेल त्याच बहिणींना पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल। त्यांच्यासाठीच योजना सुद्धा सुरूच करण्यात आलेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जे चौथं कागदपत्र आहे तर ते चौथं कागदपत्र म्हणजे तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा। जर तुमचा अर्ज अप्रूव्ह नसेल, रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। त्या संबंधित पुरावा सुद्धा असायला पाहिजे। सर्व लाडक्या बहिणींनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण महाराष्ट्र राज्य सोडून इतर बाहेर राज्यामधील भरपूर लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले होते, त्यांचा अर्ज आजपासून रद्द होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सकाळपासून महाराष्ट्र राज्यामधील 40 लाख बहिणींचे अर्ज रद्द झालेले आहेत। त्यांना याच्यापुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच सरासरी 40 लाख बहिणी या योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नाही, या योजनेच्या नियमांमध्ये बसत नाहीत। म्हणजेच ज्या बहिणी नियमामध्ये बसत नसतील, ज्या बहिणी नियमांचं उल्लंघन करत असतील त्यांचे अर्ज रिजेक्ट होत आहे। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज रद्द केलेला आहे। बघा, ज्या बहिणींकडे ही 4 कागदपत्रे असतील त्या बहिणींना आज मे महिन्याचा 11 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या बहिणींकडे ही 4 कागदपत्रे नसतील त्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कागदपत्रे सांगितली, परंतु ही कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत, कधीपर्यंत जमा करायची आहेत याविषयी संपूर्ण माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा देणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 4 कागदपत्रे अगदी एका मिनिटामध्ये सांगितलेली आहेत आणि ही कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत आणि कधीपर्यंत जमा करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला एकाच मिनिटामध्ये सांगणार आहे। परंतु ज्या बहिणींकडे ही 4 कागदपत्रे असतील, ज्या बहिणींनी अगोदर ही 4 कागदपत्रे जमा केलेले असतील आणि त्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल, त्यांच्या खात्यामध्ये आज मे महिन्याचा 11 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। बघा, त्या संबंधित आज पहिली यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेला आहे। ज्या बहिणींनी 4 कागदपत्रे जमा केलेले असेल त्यांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजपासून निधी वितरणाची सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींवरती कडक नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये बँकांचे 4 नियम आलेले आहेत, लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे 4 नियम आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही एकत्रितपणे 12 नियमांचं पालन करायचं आहे। ज्या बहिणी 12 नियमांचं पालन करणार आहे त्यांनाच पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अर्जांची छाननी परत एकदा कशामुळे सुरू झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर श्रीमंत बहिणी आहेत की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर शेती आहे, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, तरी पण त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। त्यांनी सुद्धा सरासरी 10 हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत। म्हणजेच 15,000 रुपये भरपूर बहिणींनी घेतलेले आहेत। परंतु यापुढे त्या बहिणींना पैसे द्यायचे नाहीत। त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने हे नवीन नियम सुद्धा लावलेले आहेत। 4 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा 11 हप्ता सोडण्यात आलेला आहे ते 12 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या। बघा, याच्यामध्ये या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा रायगड, तिसरा जिल्हा मुंबई शहर, चौथा जिल्हा मुंबई उपनगर, 5वा जिल्हा पालघर, 6वा जिल्हा ठाणे, 7वा जिल्हा रत्नागिरी, 8वा जिल्हा सातारा, 9वा जिल्हा सांगली, 10वा जिल्हा धाराशिव, 11वा जिल्हा लातूर, 12वा जिल्हा नांदेड जिल्हा। म्हणजे या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की 4 कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत। बघा, गावामधील अंगणवाडी सेविकांकडे ही 4 कागदपत्रे सुद्धा जमा करायचे आहेत, परंतु याची तारीख निश्चित झालेली नाही। याची तारीख सुद्धा येणार आहे, त्या संबंधित परिपत्रक सुद्धा येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। तर त्या बैठकीमध्ये आज निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या बहिणी 4 कागदपत्रे देतील त्यांनाच मे महिन्याचा 11 हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत आणि पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्याच बहिणींना घेता येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा 4 कागदपत्रे काढा, 4 कागदपत्रे जमाच करा। बघा, सर्व माहिती मुद्देसूद दिली। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।